तोंडात टाकताच विरघळणारी आणि वेगळ्या पद्धतीने म्हणजेच अगदी साध्या सोप्या पद्धतीने वेगळ्या प्रकारची ही वडी आहे. चला तर मग कशा प्रकारे बनवता येते ते आपण पाहूया. मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे. तीळ सिम गॅसवर व्यवस्थित असं चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जास्त लाल करायचे नाहीत आपल्याला, व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. कारण जास्त तुम्ही जर भाजलात ना तर वडीचा जो वास आहे ना तो करपट असा येतो, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे भाजून घेऊया. तुम्ही समप्रमाणात जरी घेतलं तरी चालेल, दोन्ही समप्रमाणात. मी थोडेसे शेंगदाणे कमी घेतलेले आहेत, ते पण आपण सिम गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊया. आणि दोन्ही थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला. शेंगदाण्याचे मी वरचे कवर आहेत ना ते काढून टाकलेले आहेत. आणि एकदम बारीक नाही करायचं आपल्याला, शेंगदाणे पण नाही राहिले पाहिजे आणि एकदम बारीक पण नाही झालं पाहिजे, असं करायचं आहे. आपण जसं साबुदाण्याला खिचडीला वगैरे जसं करतो ना त्याप्रमाणे करायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि तीळ पण मी बारीक वाटून घेतलेले आहेत. बघा तुम्ही, असे बारीक केलेले नाही आहेत, थोडेसे जाडेभरडे ठेवलेले आहेत. त्यामुळे जी आपली वडी जी आहे ना ती छान होते. आता आपण एका याच्यामध्ये भांड्यामध्ये दोन्ही काढून घेऊ आणि त्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करूया. तुम्हाला जर मिल्क पावडर टाकायचं नसेल ना तर या ठिकाणी आपण खवासुद्धा ॲड करू शकतो. माझ्याकडे ॲक्च्युली खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी मिल्क पावडर टाकलेला आहे. याच्याने पण वड्या खूप सुंदर लागतात, मस्त अशा लागतात. आता गूळ घेतलेला आहे मी. अगोदर तूप टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे. 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे मी. 1 वाटी मिल्क पावडर, अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त आहेत शेंगदाणे, आणि 1 वाटी जे आहे ना ते आपले तीळ आहेत, आणि 1.5 वाटी आपलं गूळ आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता, आवडत नसेल तर थोडा कमी 1 वाटी टाकला तरी चालेल. मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तो गूळ कसा व्यवस्थित बारीक होतो ना, त्यामुळे तुम्ही किसून घेतला तरी चालेल, पण मी थोडासा फोडून घेतलेला होता. लगेच 1-10 मिनटाच्या आत ह्या वड्या तयार होतात, जास्त वेळ लागत नाही. एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे, नक्की करून बघा. जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला, एक 5-1 मिनिट शिजवायचं आहे. थोडंसं वरती असं फसफस असं झालं ना, फेस आला ना की त्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला वेलची पावडर आवडत असेल तर ती पण टाकू शकता. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. एक 2-3 मिनिट करून घ्यायचं आहे, नाहीतर मग ते कडक होऊ शकते, त्याच्यामुळे जास्त करायचं नाही. पॅनला ते मिश्रण 2-3 मिनटाच्या नंतर लगेच सोडतं, तेव्हा गॅस बंद करून आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा तयार झालेलं आहे मिश्रण आपलं. आता मी एका प्लेटला जे आहे ना, ही ढोकळा किंवा हे अशा याचीच प्लेट आहे, त्यासाठी मी त्याच्यामध्ये तूप लावलेलं आहे थोडं. अगोदर खाली तूप लावून घ्या, कारण वड्या व्यवस्थित निघतात. आणि थोडंसं गरम गरमच अगोदर थापून घ्यायचं. वाटी वगैरे काही असेल ना तर त्याच्याने करू शकता तुम्ही. मी चमच्याने केलेलं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, अशा आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. किती मस्त दिसत आहे बघा, आणि खायला पण एवढ्या भारी लागतात ना ह्या वड्या. थोडंसं कट पाडून घेते मी अगोदरच, कारण त्या कडक झाल्या ना की होत नाही. आणि अर्ध्या तासामध्ये त्या सेट होऊन जातात, जास्त वेळ लागत नाही. बघा गरम असताना केलं तरी थोडंसं हे होतं, काही होत नाही. 1 ते 1.5 तासानंतर ह्या काढत आहे मी. बघा किती मस्त दिसत आहेत. आणि एकदम छान अशा पूर्ण निघालेल्या आहेत, कुठे चिपकल्या नाहीत किंवा असं चिकट वगैरे सुद्धा होत नाही त्या वड्या. अगदी सोपी पद्धत आहे. आवडली असेल ना तर नक्की करून बघा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर पाहत असाल तर नक्की पेजला फॉलो करा. बाय.